मित्रांनो, आज आमच्या घरी पाहुणे आले ती म्हणजे पाहुणे म्हणजे आमच्या बहिणीचा दीर आहे, दाजी आहे आमचा. नमस्कार भावना. नमस्कार. आम्हाला केळी लावायची त्याची माहिती जरा सांगायला आली ती. बाग बी आमची आहे ना, त्याची बी थोडीशी माहिती सांगायला आली ती. केळी कशी लावायची, किती फुटावर लावायची ही सांगायला आली. केळीचा प्रकार कुठला चांगला तरी? केळीचा प्रकार देशी केळी एक नंबर चांगली. आणि देशीचं अंतर हे 14x8 वर असावा. आणि त्याचं 11 महिन्याच्यात उत्पन्न चालू, 11 महिन्यापर्यंत त्याचं उत्पन्न चांगलं निघतं. ड्रिप कसं इंजन करायचे का? पहिल्या वर्षी रोपायला लागून तर 7-8 महिने ड्रिपवर ठेवायचं, म्हणजे ठिबकवर. आणि परत आता घड बाहेर पडलं का परत इंधन टाकायचं. आणि इंधन टाकताना 2 टाकायच्या, एका बाजूला आणि एका बाजूला. त्यात तणनाशक वगैरे मारलं तर चालतंय? हो, चालतंय. काय वाटतं. आणि तणनाशकाला कसं आहे, केळी तणनाशक ही येतच नाही, कारण ते सावलीन तणनाशक तणच येत नाही ना, सावलीन तण येत नाही. त्यामुळे एक फायदा आहे त्याचा. खुरपायची भानगड नाही, काय त्याची ती पिल्ले येत असतील ते काढायची. नाही, ती पिली कसं म्हणते का, ती पिली राखली चालते. साधारण खोडं 4-5 खोडं ठेवायची. मग ती पिली कापते ती काय भानगड खालनं? ती हायब्रिड जी नाही असते, ती हायब्रिड केळ आली. आणि तिची केळी पिलं ही 4-5 ठेवायची. कुठं ठेवायची? खत पाणी कसं घालायचं? त्याला खत पाणी 6 महिन्याला घालायचं. शेणखत पहिल्यांदा 3 महिन्यानंतर खत घालून घ्यायचं. त्यानंतर तुमचं पीक गेल्यानंतर 6 महिन्यानं घालायचं. शेणखत, सेंद्रिय खत, शेणखत, तुमचं कोंबड खत घातलं तरी चालतं. काय अडचण नाही, काय. बरोबर आहे. अजून ह्याचं डाळिंबीच कसं आहे काय? डाळिंबीच कसं आहे, सध्या डाळिंबीचा मोर रोग आहे. कुठंतरी थोडंफार लोकांच्या लागणार चालू आहे त्या. ती काय अजून सगळ्याला सक्सेस काय झालेलं नाही. आणि ऊसापेक्षा केळं परवडते ती का? ऊसापेक्षा केळं परवडते. मग कसं करूया आपण, केळं लावे का ऊस लावे? आपला आता आम्ही 1-2 एकर रान तयार ठेवलंय. बागासाठी बी ठेवलंय, डाळिंबीची बाग लावायला. नाही, मग त्यात तुम्हाला कसं पाण्यात बाग कमी पाण्यात आपली देशी केळं चांगली येते. होय, केळं लावलीच पाहिजे. कुठलं सगळीच डाळिंबीची बाग निस्ती करून तर चालते. त्याच्यात बी जरा ह्या वर्षी आम्हाला तोटा झाला बागात डाळिंबीच्या. केळी लावून बघूया आपण पण थोडीशी देशी केळी अर्धा एकर लावूया. देशी केळी लावून बघा. किती रुपयाला रॉप बसते साधारण? ते रॉप बसते 36 रुपये. 36 रुपये. 36 रुपये. इथं पोच 36 रुपये. कुठल्या गावात मिळते ती काय? ते काय पुण्याहून ती मागून तुम्हाला देते नर्सरी. होय, चांगल्या क्वालिटीचं रोप असते. चला मग पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटूया. पाहुणा आमचं चहा पाणी बघायला लागत पाहुण्याला. चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण.